नमस्कार, मी किशोरी. आता आम्ही निघालेलो शेतामध्ये गाईसाठी आणि म्हशीसाठी चारा आणायला. तर आपला ट्रॅक्टर जो आहे ना तो शेतामध्ये खालीच आहे आणि तिथूनच चारा पण आणायचा आहे. आपला ट्रॅक्टर ही तोच होता आणि तो घेतलेला आहे आता चारा त्याच्यामध्ये आणणार आहे. आपण कलिंगड लावणार आहे ना त्या शेतामध्ये आलेलो आहे आम्ही. आणि सकाळी आम्ही येऊन की नाही जिथं कागद निघलाय ना तिथं असे ढेकळं मांडलेले आहेत आणि कागद म्हणजे कागद उडणार नाही वारं आलं तरी. आणि आपलं शेत पण गार भिजलेलं आहे. आता आम्ही मोटर बंद करून घेतलेली आहे, सगळीकडनं भिजलेले. तर आपलं पूर्ण रान तयार झालेलं आहे रोप लावण्यासाठी. सकाळनं आम्ही कलिंगड लावण्याच्या अगोदर तासभर मोटर चालू करून घेणार आहे आणि नंतर मग कलिंगड लावायला चालू करणार आहे. आम्ही आता चारा काढण्यासाठी आलेलो आहे. इथं थोडासा चारा काढून घेतलेला आहे मी, आता अजून काढून घेते. आपल्या गिनी गवताला ना बरेच दिवस झाले तर पाणी पण सोडलेलं नाही, त्याच्यामुळं लवकर तुट नाही. आत्ता आम्ही की नाही इथं आलेलो आहे तर गिनी गवतावरती पाणी पण चालू करून देतो आणि उद्या सकाळच्याला थोडासा मटेरियलचा डोस पण देतो आणि नंतर अजून त्याला तासभर पाणी पण सोडतो. हे जे आपलं गिनी गवत आहे ना ते ड्रीपवरती आहे, त्याच्यामुळं मग ड्रीपमधून पण त्याला मटेरियल जरी सोडलं ना तरी पण चालतं किंवा वरून आपण बेसळ डोसही दिला तरी पण चालतो. आता आम्ही चारा टेलरमध्ये टाकून घेतलाय आणि तिथं राहिलेला सगळा चारा अशाच पद्धतीने आणून टेलरमध्ये भरणार आहे. आपला चारा काढून झालेला आहे. आता आम्ही निघालेलोय घरी. मागणं ट्रॅक्टर आणतात ती आणि आता घरी गेल्यानंतर कुटी करायची, परत शेण उचलायचं, झाडलोट करायची आणि नंतर मग बाकीच्या कामांना बघायचं. आणि थोडंसं ड्रीप जे आहे ना ते हातरायचं पण राहिलेलं आहे आपलं घरासमोरचं, ते हातरून घ्यायचं आहे आम्हाला. ट्रॅक्टर गेलेलं आहे माझ्या. आत्ताच आम्ही शेतातनं चारा घेऊन आलेलोय आणि आता गायला बाहेर काढून घेणार आहे. म्हशीला काढून घेतलेलं आहे आणि म्हशीचा चारा पाणी पण केलेलं आहे. तर आता गायला बाहेर नेणार आहे. आपली गाय आहे ना अशी मारत नाही, पण अचानक कधीतरी मारायला बघती आणि तिची शिंग पण अशी भरपूर मोठी आहेत, त्याच्यामुळे मला तर भीती वाटते. गायला बाहेर बांधून घेते आणि बाहेर बांधल्यानंतर इथलं शेण जे आहे ना ते उचलून झाडून काढून घेते आणि त्यांना पाणी पण दाखवायचं आहे. अजून कुट्टी बाकी आपली करायची आणि म्हशीला आणि रेडीला इथं बांधलेलं आहे. म्हैस तर आराम बसलेली आहे, तिला पाणी पण पाजलेलं आहे आणि ती चारा खाऊन पण बसलेली आहे. गायला बाहेर बांधून घेतलेलं आहे, आता कुट्टी करून घेणार आहे. कुट्टी करायच्या टायमिंगला लाईट गेलेली होती आणि लाईट आल्यावरती मी कुट्टी करून घेतली आणि साऱ्या गुरांना पण टाकून घेतली या गायला म्हशीला पण. आणि आता थोडी अजून म्हशीला टाकायची राहिलेली आहे, तर मी इथं कुट्टी भरून घेते राहिलेली आणि टाकून घेते. आणि आम्ही कुट्टी जी आहे ना ती प्रत्येक वेळेस ताजी करून टाकत असतो, कारण आता केली आणि सकाळ टाकली ना तर त्याचा कुमट वास येतो आणि मग का वास आले ना गाय आणि म्हैस अजिबात खात नाही ती. त्याच्यामुळे मग आम्ही ना दोन्ही टायमिंगला ताजीच कुट्टी बनवत असतो. आता कुट्टी झालेली टाकून दोन्ही पण गायला म्हशीला आणि रेडीला पण टाकलेली या. तुम्हाला ना मी कलिंगडाची रोपं दाखवणार आहे आणि कलिंगडाच्या रोपांना आत्ताच पाणी मारून घेतलेले त्यांनी. मी नाही बरं का मारलेले, त्यांनी मारलेले. आणि आपली मस्त अशी 3 पानावरती आलेत, पुढं चाललेत रोपं. तर आपल्याला उद्याच्या लावून घ्यायचेत आणि थंड केलेत या चांगली भिजून. हा जायचंय.